सामाजिक समता संघ या संघटनेच्या वतीनं 25 डिसेंबर 2025 रोजी महानगरपालिका शाळांच्या बाजूला TS चव्हाण, मच्छिंद्र गायकवाड, प्राध्यापक पेटकरताई, पुष्पाबाई गायकवाड, अंजनाबाई खरात यांच्या हस्ते मनुस्मृती या ग्रंथाचं दहन करण्यात आलं। यावेळी संस्थापक अध्यक्ष श्रीरंग ससाणे, डॉक्टर शेषराव पटेकर, प्राध्यापक सुनील वाकेकर, शिक्षण महर्षी मधुकरराव भोळे, रामभाऊ पेटकर, शिक्षक दिलीप जाधव, जगदेव मस्के, राजपाल सौदे, कांतीलाल खरात, शाहीर सुरेश खरात, रामभाऊ निकाळजे, उद्धव खरात, एकनाथ भालेराव यांच्या हस्ते बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर यांच्या विचारांच्या पुस्तकांचं मोफत वाटप करण्यात आलं। त्याचप्रमाणे कार्यक्रम संपल्यावर पेढे वाटून मनुस्मृती दहन केल्याच्या आनंदात सर्वांचं तोंड गोड करण्यात आलं। तर भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेला सोशल स्ट्रक्चर इस्टॅब्लिश करण्याच्या संदर्भातली ही शपथ आहे। स्वाभाविकपणे ज्या लोकांनी ही शपथ घेतलेली आहे त्या लोकांची ही जबाबदारी बनते की त्यांनी या शपथेचं पालन करण्यासाठी प्रयत्न करावे आणि भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेलं सामाजिक व्यवस्था जर निर्माण करायची असेल तर त्या केसमध्ये भारतीय संविधानाच्या विरोधामधला जो कायदा आहे त्याला जाळून टाकणं आवश्यक आहे। भारतीय संविधानाच्या विरोधामधल्या कायद्याचं नाव मनुस्मृती आहे। म्हणून भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेल्या सामाजिक व्यवस्थेला निर्माण करण्याची शपथ ज्या लोकांनी घेतलेली आहे त्या लोकांची ही जबाबदारी बनते की त्यांनी भारतीय संविधानाच्या विरोधात असलेल्या मनुस्मृतीचं सार्वजनिक दहन करावं। उपस्थित मान्यवरांनी दरवर्षी मनुस्मृती हा ग्रंथ दहन का करावा याबद्दल सर्वांना मार्गदर्शन करून माहिती उपलब्ध करून दिली आणि या ग्रंथाच्या जाचातून बाबासाहेबांनी बहुजन समाजाला कशा पद्धतीने बाहेर काढलं या गोष्टीची जाणीव देखील मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून नागरिकांना करून दिली। जनमत लाईव्ह न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरघट यांची रिपोर्ट। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।